वारांगणा भाग 6. कमळी एका हातात काठी आणि एका हातात कंदील घेऊन भानू सावकाराच्या घराकडे निघाली. रस्त्याने गडद काळोख होता. कमळी कंदिलाच्या उजेडात वाट तुडवीत निघाली होती. मोकाट कुत्रे भुंकत होती. सगळीकडे सामसूम झाली होती. पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. रस्त्याने सगळा चिखल झाला होता. पाय घसरत होते. कमळी कंदिलाच्या उजेडात सावकाश पावले टाकीत निघाली होती. भानू सावकार ओसरीतच झोपला होता. खूप वेळ झाला तो झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. सारखा डोळ्यासमोर कमळीचा तारुण्याने मुसमुसलेला देह दिसत होता. तो डोळे मिटून कमळीचे स्वप्न बघत होता. मालक, ओ मालक, आव झोपले की काय? कमळी ओसरीत झोपलेल्या भानू सावकाराकडे बघत बोलत होती. चामारी, अजून झोप बी लागली नाही आणि कमळी स्वप्नात कशी काय आली? कमळीच्या आवाजाने भांबावून जात भानू सावकार स्वतःशीच बडबडत होता. आव मालक, म्या सपनात नाही आली, साक्षात आली आहे तुमच्यासमोर. कमळी थोड्या मोठ्या आवाजात बोलली. वय ग माझी राणी, तू साक्षातच आलीस, पण सपनात आलीसा. भानू सावकार परत बडबडत होता. आहो मालक उठा, सपन बघणं बंद करा. असं बोलत कमळीने भानू सावकाराच्या हाताला हलवत त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. अगं बाबू, असं बोलत भानू सावकार कमळीच्या स्पर्शाने ताडकन उठून बसला. कमळीकडे त्याने बघितलं, पण त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. आहो मालक, एवढं घाबरलास कशापायी? मॅच आहे कमळी. कमळी तोंडाजवळ कंदील धरत बोलत होती. अगं तू आहेस वय कमळी, आणि एवढ्या रातच्याला कशापायी आलीस? का तुला बी झोप लागे ना माझ्यासारखी? भानू सावकार कमळीच्या छातीकडे नजर रोखत मिस्किलपणे बोलत होता. आहो मालक, लय अवघड झालं या बघा. माझ्या धन्यासनी इटभट्टीवर जबर मार लागलाया. त्यासनी तालुक्याच्या इस्पितळात भरती केलंय. आता रातच्याला त्यांच्याजवळ कोणीच नाही, म्हणून मला जायला पाहिजे. कमळी अंगावरचा पदर सावरत बोलत होती. असं झालंय वय? मग तू इस्पितळात जायचं म्हणून मला सांगायला एवढ्या रातच्याला आलीच वय? अगं तू जायचं असतं की मग मला सांगायला यायची काय गरज होती? भानू सावकार कमळीकडे बघत आश्चर्याने बोलत होता. अहो मालक, म्या तुम्हासनी फक्त सांगायला आले नाही. अहो एवढ्या रातच्याला एकटी बाई कशी जाणार, म्हणून तुम्हासनी संकट न्यायला आली. येताना व माझे संकट, म्या तुमच्या पाया पडते मालक, नाही म्हणू नका. असं बोलत कमळीने थेट भानू सावकाराचे पाय धरले. अगं हे काय करतेस कमळी? पाय धरून काय मला नरकाचा धनी करणार आहेस वय? उठ बरं तू अगोदर. भानू सावकारांनी कमळीच्या दंडाला धरून उठवलं. मालक, तुम्ही चला माझे संकट, नाही म्हणूच नका. कमळी डोळ्यात आसवे आणत बोलत होती. भानू सावकाराला तिची केविलवाणी धडपड बघून दया आली. अगं तुला का म्हणून नाही म्हणणार आहे म्या? तुझ्या संकट तर स्वर्गात आणि नरकात पण यायची तयारी आहे माझी. भानू सावकार कमळीचे आसवे पुसत बोलत होता. वाईस थांब, म्या गोदावरीला सांगून येतो. असं बोलत भानू सावकार घरात निघून गेला. भानू सावकाराच्या उकाराने कमळीच्या जीवात जीव आला. काळजातली दडदड कमी झाली होती. डोळ्यातले अश्रू पदराने पुसत कमळी खाली बसली. हातातील कंदील बाजूला ठेवला. एका हाताने कंदिलाची वात कमी केली. विस्कटलेले डोक्याचे केस कमळीने नीट करून केसांचा आंबाडा घातला. कमळी आता निर्धास्त झाली होती. भानू सावकार देवासारखा तिच्या मदतीला धावून आला होता. कमळे, चालायचं नवं? मी आलो गोदावरीला सांगून. आता काय चिंता नाही बघ. भानू सावकार अंगावर घोंगडं आणि डोक्याला फेटा बांधून ओसरीवर आला. वय वय, चला मालक, आता लय उशीर झाला बघा. असं बोलत कमळी जागची उठली. हातात कंदील घेतला. कमळी, ही शाल घे बरं अंगावर, बाहेर कसला गारठा आहे. असं बोलत भानू सावकाराने लाल पिवळ्या रंगाची एक मखमाली शाल कमळीच्या अंगावर लपेटली. मालक, अहो किती काळजी करतासा? अंगावरची शाल बघून कमळीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. भरल्या डोळ्यांनी ती भानू सावकाराकडे बघत होती. एकाच माणसाची किती रूप बघायला मिळत आहेत, आणि लोकांनी तर फक्त स्त्री लंपट म्हणून बदनाम केलं या मालकासनी. अगं बघत काय उभी राहिलीस? निघायचं नवं? भानू सावकाराच्या बोलण्याने कमळी भानावर आली. तिने डोळ्यातले अश्रू पदराने पुसून घेतले. वय मालक, चला, लय उपकार झाले बघा तुमचे. कमळी चालत चालतच भानू सावकाराकडे बघत बोलत होती. कसली उपकाराची भाषा करतेस कमळी? मी काय परका आहे वय? तसं नवं मालक पर. आता परभर काय नाही. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या कोणत्याही अडीअडचणीला यो भानू सावकार तुझ्या संकट आहे बघ, म्हणून कशाचीच चिंता करायची नाही. वय मालक, तुम्ही असल्यावर मला कशाची चिंता नाही. कमळी गोड हसून बोलली.
भानू सावकारांनी गाडीला चावी लावत गाडी सुरू केली. भानू सावकाराकडे राजदूत कंपनीची दुचाकी होती. गावात खूपच कमी लोकांकडे दुचाकी होत्या. भानू सावकाराने मागच्या दसऱ्यालाच नवी कोरी काळ्या रंगाची राजदूत गाडी घेतली होती. कमळे, बस गाडीवर. भानू सावकार कमळीच्या पुढ्यात गाडी थांबवत बोलला, आता ग बाई, या गाडीवर जायचं होय? नग नग मालक, मला भीती वाटते. म्या नाही बसणार या गाडीवर. कमळी तिच्या आयुष्यात कधीच गाडीवर बसली नव्हती, म्हणून तिला भीती वाटत होती. अगं भीती कसली कमळे, बस गुमानं आता. लवकर जायचं नवं इस्पितळात. भानू सावकार कमळीकडे बघत बोलत होता. नग मालक, म्या नाही बसायची बघा, आपण बैलगाडीने जाऊया. कमळी भीतीने 4 पावले मागे सरकत बोलली. अगं वेडी का खोळी तू कमळी, बैलगाडीने जायचं म्हणतेस? बैलगाडी मळ्यात आहे आपली, ती घेऊन यायलाच अर्धी रात उलटायची, मग इस्पितळात जायची तरी कधी? भानू सावकार कमळीला समजावत होता. पर मालक, म्या उभ्या आयुष्यात कधीच अशा फटफटी गाडीवर बसली नाही, मला भ्या वाटते बघा. कमळी घाबरून बोलत होती. अगं कमळी, एका बाजूला पाय करून बस, एका हाताने माझ्या खांद्याला पकड आणि दुसऱ्या हाताने गाडीच्या शीटाला घट्ट पकड. भानू सावकार तिला प्रेमाने समजावत होता. कमळी काय ऐकायला तयारच नव्हती. नाही हो करता करता शेवटी कमळी गाडीवर बसायला तयार झाली. रस्त्याने पावसामुळे चिखल झाला होता, म्हणून भानू सावकार गाडी हळू चालवत होता. बरीच रात्र झाली होती. कमळीने भानू सावकाराला घट्ट धरून ठेवले होती. अंगावरची मखमाली शाल उब देत होती. कमळीच्या स्पर्शाने भानू सावकार पण मोहरून गेला होता. एवढ्या रात्रीचा कोणाच्या गाडीचा आवाज येतोय म्हणून लोक घर उघडून बघत होते. गाडीवर भानू सावकारासोबत कमळीला बघून अचंबित होत होते. लोक डोळे विस्पारून त्यांच्याकडे बघत होते. बायका ते दृश्य बघून नाक मोठं करत होत्या. काही लोक भानू सावकाराला नाव ठेवत होते, तर कोणी कमळीला दुष्णे देत होते. काय म्हणावं बाई या माणसाला, माणूस आहे का जनावर? बाई दिसली की दुसरं काही सुचतच नाही या माणसाला. भाद्रपद महिन्यात पैदा झाला की काय हा कुत्रा? एक बाई दुसऱ्या बाईला बोलत होती. आहो, म्या काय म्हणते, समध्या गावास ठाऊक आहे यो भानू सावकार कसा आहे म्हणून, पण त्या कमळीला कळायला नको का? नवरा घरी नसतो म्हणून असं परपुरुषाबरोबर. मरू दे जाऊ दे, या अशा बायकाच चिन्हाल असतात. रांड कुठली, नवऱ्याने खास बागत नाही म्हणून समध्या गावाला घे म्हणा आता उरावर. रांड उंडगी मेली. दुसरी बाई पहिल्या बाईला बोलत होती. बघणाऱ्या लोकांनी त्यांच्या सोयीने काय अर्थ लावायचा तो लावून मोकळे झाले होते. बायका बायका कुजबूज सुरू झाली होती. खरी परिस्थिती काय आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. लोक त्यांना पाप लावून मोकळे झाले होते. कमळे, नीट बसली नवं? भानू सावकार गाडी चालवत कमळीला विचारत होता. वय मालक, घट्ट धरून हाय म्या. पडली तर आता एकटी पडायची नाही म्या, तुम्हाला घेऊनच पडणार बघा. कमळी घाबरतच बोलत होती. नाही पडायचो आपण, काळजी नग करूस. भानू सावकार गाडी चालवत हसत हसत बोलत होता. गाडी गावकुसाच्या बाहेरच पडून तालुक्याच्या रस्त्याला लागली होती. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी असल्यामुळे चंद्राचा प्रकाश खाली उतरत नव्हता. आजूबाजूला पूर्ण शांतता पसरली होती. भानू सावकाराची राजदूत गाडी त्या शांततेला छेदत तालुक्याच्या दिशेने निघाली होती. रस्ता कच्चा असल्यामुळे गाडीचा वेग सुद्धा प्रमाणाचाच होता. कमळीने खांद्यावरचा हात काढून भानू सावकाराच्या पोटाला घट्ट आवळून घेतला होता. तिच्या हाताच्या स्पर्शाने भानू सावकाराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याला तर जणू इंद्राच्या ऐरावतावर आपण आहोत आणि आपल्या शेजारी स्वर्गाची अप्सरा बसली आहे असा भास होत होता. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. थंडगार वारा अंगाला झोपत होता. रातकिडे किर्र करत होते. अधूनमधून एखादा काजवा चमकत होता. कमळीमध्येच कौतुकाने आणि प्रेमाने त्या मखमली शालीवरून हात फिरवत होती. बंड्या सरकारी इस्पितळातल्या जनरल वॉर्डमध्ये पलंगावर झोपून होता. नर्स त्याच्या जखमेवर केलेली मलमपट्टी परत नीट बांधून देत होती. बंड्याची दारू आता पूर्णपणे उतरली होती. आता त्याला जखमेची वेदना जाणवायला लागली होती. तो कणत होता. बंड्याला इस्पितळात भरती करून 5 ते 6 तास होऊन गेले होते. अपघात झाला तेव्हा तो लूट दारू पिऊन होता. त्याला कशाचंच भान नव्हतं. पण आता दारूची नशा पूर्णपणे उतरली तर त्याला वेदना असह्य झाल्या होत्या. नर्सने त्याला वेदना कमी व्हायचे औषध घेऊन झोपायला सांगितलं. मालक, अजून किती वकूत लागणार आहे? कवा धरणं आपण निघालो? कमळी अधीरमानाने भानू सावकाराला विचारत होती. अगं जरा धीर धर कमळे, लवकरच पोचणार बघ आपण. ती बघ तालुक्याच्या लाईटाची रोषणाई पण दिसत आहे. भानू सावकार कमळीला समजावत होता.
माझ्या धनाचे काय हाल असतील देवालाच माहिती. किती लागलं काय माहिती. डॉक्टरांनी नीट दवादारू दिली असेल ना ते मालक. कमळी चिंतेने व्याकुळ झाली होती. कसा जरी असला तरी बायकांना त्यांच्या नवऱ्याची काळजी असतेच. कमळी, काळजी करू नकस, हुशार डॉक्टर आहेत बघ तिथं, भानू सावकार म्हणाला. जीवाला नसता घोर लावून ठेवला बघा या माणसाने. कशाला दारू डोसून काम करायचं. कमळी चिडून बोलत होती. आता दारुड्यासनी कोण समजावणार या गोष्टी. खरं तर कमळी, तूच तुझ्या नवऱ्याला आवर घालायला पाहिजे. बंड्याला धाकात ठेवायला पाहिजे बघ, भानू सावकार कमळीला सांगत होते. धाकात ठेवायला नवरा तर जवळ पाहिजे नवं. हा आठवड्यात 15 दिवसातून एकदा घरी येणार. आला तर लूट दारू पिऊन येतो. 4 घास खायची पण सूद नसते. कमळी चिडून बोलत होती. अगं एखादं लेकरू बाळ झालं की लागेल तो संसाराला. भानू सावकाराने नकळत कमळीच्या वरमीच गाव घातला. कमळी काहीच प्रत्युत्तर न देता गप्प बसली. बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हतं. भानू सावकाराला ही शांतता असह्य झाली होती. परत त्याने बोलायला सुरुवात केली. काय विचारतो मी कमळी. अगं नको बंड्याची काळजी करूस. एखादं मूलबाळ होऊ दे. मग बघ तोच तुला शहाणपणा शिकवेल, भानू सावकार म्हणाला. कसं मूलबाळ होणार मालक. नवरा हा असा पंधरवाडा झाला तरी घराचं तोंड पण बघत नाही. आणि आलास कधी तर दारू पिऊन येतो. घरात एवढी तरणी ताटी बायको, पण त्याला बाईपेक्षा बाटली प्यारी आहे. आणि म्हणे मूलबाळ होऊ दे. एवढे दिवस मनात दाबून ठेवलेलं दुःख कमळीने पहिल्यांदाच उघड केलं होतं. काय बोलतेस काय कमळी. म्हणजे बंड्या तुला हात सुधीक लावत नाही. कसला गडी म्हणायचा मग याला. घरात अशी अप्सरेसारखी बायको असून सुद्धा भानू सावकार आचार्याने बोलत होता. काय सांगायची तुम्हासनी आता माझ्या कर्माची कथा. नशीबच फुटका आहे माझं, कमळी डोळ्यात आसवे आणून बोलत होती. भानू सावकाराने नकळत तिच्या जखमेवरची खपली काढली होती. कमळीचं हृदय जणू रक्तबंबाळ झालं होतं. तिच्या मनावर जणू विषारी विंचू डंक मारत होता. तिची अवस्था पारद्याने मारलेल्या पानाने तरपडणाऱ्या हरणीसारखी झाली होती. उरात घुसलेला बाण काढताही येत नव्हता आणि पळतासुद्धा येत नव्हतं. शरीरावरचे घाव दिसतात, पण मनावर झालेली जखम किती खोल आहे हे ते बघणाऱ्याला कधीच कळत नसते. शरीरावर झालेली जखम कालांतराने भरून निघते, पण मनावर झालेली जखम लवकर भरून निघत नसते. त्या जखमेवर कोणीतरी मायेची फुंकर मारणारा असेल तर त्या जखमेची तीव्रता मात्र कमी होते, पण जखम मात्र लवकर भरत नाही. कमळीचं दुःख तर खूपच नाजूक होतं. ते 4 चौकात सांगून मनावरचं ओझं कमी करण्यासारखं नव्हतं. कमळीची अवस्था घायाळ हरणीसारखी झाली होती. बघणाऱ्याला तिचे दुःख, तिची जखम नजरेत पडत नसे. नजरेत भरत असे ते फक्त तिचं सौंदर्य. सौंदर्याची कुणी मुक्तीपणे स्तुती करणारा नसेल तर जगात अशी विडंबना कशाचीच नसते. नारी जातीच्या सौंदर्याला कोणी दाद देणार असेल तर तिचं सौंदर्य अजून शतपटीने खुलते. त्या सौंदर्याला दाद देताना त्याच्यात मायेची साध असायला पाहिजे. वासनांद नजरेने सौंदर्य निहाळले तर ते कोमजून जाते. एखाद्या माणसाने मायेने आणि प्रेमाने साथ घातली तर स्त्री तिचं सर्वस्व तुम्हाला राजीखुशीने बहाल करते. स्पर्शात प्रेम नसेल आणि फक्त वासनाच असेल तर ते प्रणय नसून बलात्कार होतो. जगात एखाद्या बलाढ्य राज्यावर चढाई करून ते राज्य जिंकणे एक वेळ सोपे ठरेल, पण स्त्री जातीचे मन जिंकणं, तिची इच्छा, तिच्या भावना समजून घेणे महाकठीण असते. स्त्रीचे मन जिंकायला वासनांचे धारदार शस्त्र कधीच उपयोगी येत नाहीत. स्त्रीचे मन जिंकायचे असेल तर प्रेमाचा तह आणि मायेचा समेट घडवावा लागतो. नारी जातीचं मन हे चातकाप्रमाणे असते. नदी नाले दुथडी भरून जरी वाहत असले तरी चातक कधीच ते पाणी पित नाही. चातक फक्त नाभातून बरसणारं पाणीच पित असतो. वासनांचा कितीही महापूर आला तरी स्त्रीला ते कधीच प्रिय नसते. तिला हवा असतो फक्त मायेचा पाझर. नशिबाने जणू कमळीच्या सौंदर्याची आणि तारुण्याची क्रूर चेष्टाच केली होती. तिचं तारुण्य समुद्राला आलेल्या भरतीसारखं होतं. दिवसेंदिवस ते सौंदर्य वाढतच जात होतं. त्या वाढणाऱ्या सौंदर्याला आता बांध घालणे जरुरीचे होते. नदीचे पाणी जोपर्यंत पात्रात असते तोपर्यंत सर्व काही ठीक असते, पण जेव्हा ते पाणी पात्राच्या बाहेर जाते तेव्हा मात्र नदी अपात्र होते. मर्यादा ओलांडल्या म्हणून लोक दूषणे देत असतात. तसंच कमळीचं सौंदर्यही अपात्र ठरण्याच्या अगोदर त्याला बांध घालून त्याला पात्रात ठेवणे जरुरीचे होते. पण कमळीच्या सौंदर्याला बांध घालण्याचा अधिकार फक्त बंड्याला होता. दुसऱ्या कोणी बांध घालण्याचा प्रयत्न केला तर ते मर्यादेचं उल्लंघन होईल. कमळीच्या शरीराची भूक ही वासनेची नव्हती तर ती वात्सल्याची होती.
संक्रमण झालं तरच नवीन बीज तयार होणार होतं. तिचं ममत्व उसळ्या मारत होतं. कुस उजवली तर तिचा स्त्रीचा जन्म धन्य होणार होता. भानू सावकार जसा बोलला, मूलबाळ झालं तर सगळं काही सुरळीत होईल, तसंच कमळीला सुद्धा वाटत होतं. कुस उजवली तर संसाराचा गाडा नीट चालेल. कमळे, खरंच लय वंगाळ नशीब आहे बघ तुझं. त्या बंड्याला एवढी नक्षत्रासारखी बायको भेटली, पण काय किंमत नाही बघ त्या खुळ्याला. भानू सावकाराला कमळीची कीव वाटत होती. आता काय करायचं मालक, नशिबाचे भोग आहेत ते भोगायलाच पाहिजे, नाही म्हणून कोणाला सांगायचं आता. कमळी उद्विग्न मनाने बोलत होती. भानू सावकार पण निरुत्तर झाला होता. आता काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्याला कळत नव्हते. दोघेही शांत झाले होते. भानू सावकार गुपचूप समोर बघून गाडी चालवत होता. त्यांचा शहरात प्रवेश झाला. गाडी इस्पितळाच्या रस्त्याने निघाली होती. कमळे, आलं बघ इस्पितळ. भानू सावकाराने दवाखान्याच्या प्रांगणात गाडी उभी करत कमळीला उतरायला सांगितलं. मित्रांनो, या कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून या कथेचा पुढील भाग तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल. आणि ज्या लोकांनी या कथेचे अगोदरचे भाग पाहिले नसतील त्यांच्यासाठी कमेंट्समध्ये अगोदरच्या भागांची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ते अगोदरचे भाग पाहू शकता. आणि कथा कशी वाटली कमेंट्समध्ये कळवायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.